कौरव मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मॅच कोणाची विराट जर आम्हाला सांगायचं आता सारांशारी आपण बघितलं तर ती मॅच आहे ती राहिली आहे मिथ बी गटातली आपण तरी शेवटची मॅच आहे, दुसरी मॅच आहे. चला लवकर लवकर चला सामना सुरू करायचा आहे. टॉस जिंकलाय आपण तर सारांशी लेवन संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मिथ 11ला आपण तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले. आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. चला आमचे पंच लगेच मैदानात जा. सारांश विपक्ष मिथ 11 मध्ये मॅच पाहता आपण बगटातली शेवटची मॅच. बॅटर कोण आहे नाव सांगायचं मला जरा. बॅट्समन नेम्स मास्टर किशोर आणि तेजस्वी जोडी आपण मैदानात पाहतोय. चला पंच जा लवकर. चला ओंकार जरा लवकर मैदानात पंच म्हणून जायचंय. विनायक मला वाटतं कधीच कोणत्या कार्यक्रमात सहभागी होतच नाही. गावात पण नाही का? नाही लेगी राहणार वाटलं तर खुर्ची घेऊन जा पण जा. डोका दुखते देऊ का गोळी? सॉलिडॉन गोळी आहे. काय विनायक मला वाटतं विनायकच्या नागराज विनायकचं जेव्हा लग्न जमल तेव्हा भरपूर जण येतील तिथे काम करायला. काय विनायक विनायक जेवण झालं का? विनायक जेवण झालं? जेवण झालं का? क्या बात आहे. विराज एक बिर्याणी द्या त्यांना. चला जाऊया मॅचच्या दिशेने. नाही विराजला सहकार्य तरी करा जरा तुम्ही थोडं. बघा आता ओंकार लगेच गेले. नेल्सन देखील जायला तयार होते. किशोर आणि तेजस्वी जोडी आपण मैदानात पाहू शकता. गोलंदाजी मार्क येतो गोलंदाज नरेशला आपण पाहू शकता. नरेश एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या संघाचा. संघ मालक सुद्धा आहेत नरेश. नरेश नेहमी दरवर्षापर्यंत संघ उतरवतात APL मध्ये. एसएची एलो ग्रुपची बॅट कोणी नेली असेल तर चुकून आणून द्या. एसएची बघा एलो ग्रुपची बॅट आहे. सामना सुरू होतो. नरेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. किशोर नोन स्ट्राईकला. तेजस. किशोर एक 40+ जबरदस्त खेळाडू आहे. ओ पहिलाच चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. ड्राईव्ह करायला भाग पाडलाय. डॉट चेंडूची समाप्ती. सुरुवात चांगली झाली नरेशच्या माध्यमातून. ओ यष्टीरक्षक मुनीश उर्फ मोन्या. नरेश पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहतो. किशोर 40+चा खेळाडू. नरेश एक पर्यंत ओनर देखील एक. हो चांगला चेंडू पडलाय तर खाली राहिलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायला भाग पडलाय. जेडी यांनी जर झेल पकडला तर पारितोषिक कोणाकडनं? पारितोषिक
सूरज म्हात्रेच्याकडनं द्या बाबा, नाही तर आमचा क्रिसमस करायला इथे. ओ फटका चांगला, ओव्हर पिच टाकला या वेळेला, सरळ चालला लॉंग ऑनला चेंडू. एक धाव कंप्लीट. महेश चांगलं क्षेत्ररक्षण करत आहे. 2 धावा कंप्लीट केली जात आहेत. किशोरनी खातं स्वतःच उघडलं, संघाचं खातं उघडलंय. धावसंख्येत आपण कधी आपण पाहू 2. नरे चांगली गोलंदाजी करते पॉवर प्ले मध्ये, मोठे फटके मारू देत नाहीये. किशोर आणि तेजस्वी जोडी मैदानात आपण पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण शॉट विकेटला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पाहू शकता. हो पुन्हा एकदा खेचून काढला चेंडू, डाऊन दी ग्राउंड, मिडल चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक पाठला करतायत. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. भाई मुंडे बघा ना, भाई प्रोफेशनल खेळाडू वाटतात एकदम. इनर बिनर रेड कलर घातले. धावसंख्या आपण कधी आपण पाहू शकता मला 4 धावा. नरेश पुढे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर तिकडे मार्कवर टाकला. किशोरला आपण पाहू शकता 40+ खेळाडू. डान्सी डाऊनच्या मध्येतून पिच मिळाला, या वेळेला ड्राईव्ह केलंय. 23 आलाय बघा, एकच धाव म्हणजे 5 धावा धावफल करते. जयदास आलाय, 5 धावा धावफल कधी लागले. काय गोलंदाजी करतोय बघा ना नरेश. स्ट्रायकीला प्रथमच येतोय, तेजस येतोय. नरेश तो तेजस होल ऑफ केलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. महेश आले आहेत, झेल ड्रॉप, सुप्पा झेल सोडलाय. 3 धावा कंप्लीट केले. नरेश तेच सांगता की चेंडू द्या लवकर, मी चेंडू जवळ जर थांबला तर मिळणार नाही तुम्हाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीत तर धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना मित 11 8. कल्पेश आम्हाला खूप चांगली माहिती आहे. कल्पेश देखील बघा भरपूर सपोर्ट करतायत, कारण त्यांच्यात बंधुराजांची स्पर्धा आहे, APL आहे. त्यामुळे 3 बंधुराजांची तुम्ही प्रामुख्याने नावं घेईलच. शैनय असतील, कल्पेश असतील, विराज असतील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल, रेग्युलर असेल, 40+ असेल. पण विनायक तुमचं नाव थोडंसं घ्यायला आम्हाला संकोच वाटतं. तुमचं देखील घेऊ, नंतर घेऊ लास्टला. संख्या दाखवून काय ते आपण पाहू शकता. असं काही नाही, विनायक देखील फार महत्वाचे खेळाडू आहेत. षटक संपले, चांगलं षटक हाताळलंय. पैसा तर गोलंदाजी मार्कवर कोण येतोय तेव्हा फास्ट घ्यायचंय. सौरभ मुंडे, सौरभ मुंडे आला गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर येतो, यावेळेला आपण पाहू शकता सौरभ येतो, उंच पुरासा खेळाडू. सौरभ आहेत, हँडिकॅप खेळाडू आहेत. रवींद्र संते बरोबर मला वाटतं हाच खेळाडू खेळला. सौरभ येतो, प्रचंड वेग आहे. पचता कशा प्रकारे इथून जिद्द बघा ना किती. थोडस एक हाताने हँडिकॅप आहे पण सौरभ येतो गोलंदाजी मार्कवर. ओ ड्राइव्ह केला, यावेळेला झेलची शक्यता होती, झेल ड्रॉप, चेंडू चालला यावेळेला डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. थांबलाय चेंडू. खेळाडू अखेरकार आपण तर मैदानाच्या बाहेर गेले, पडद्याच्या बाहेर गेले आणि चौकार. खेळाडूसाठी झेलसाठी पारितोषिक आहे नरेश मुंडे यांच्याकडून 100 रुपये. जेडीने जर एका हातात झेल पकडला तर सूरज म्हात्रे यांच्याकडून कॅश प्राइज 1000 रुपये. जेडी आहेत पुढे, मला बघू दे. क्या बात आहे. मग त्या पोझिशनला एका हातात पकडणं इम्पॉसिबल आहे. दोन्ही येतात चालेल. डॉट चेंडूची समाप्ती. प्रचंड प्रेमी वाटतं जेडीवर. संख्या धाव फलक स्थिर आहे, आपण पाहू शकता. मला 12 धावा. सौरभ गोलंदाजी मार्कवर, वेगवान गोलंदाजी. पहिला चेंडू देखील अडवणं फार गरजेचं. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला तेजसला आपण पाहू शकतो. ओ चांगला चेंडू, चेंजअप पेस होता, यावेळेला पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग झाला, चेंडू बाहेर निघालाय. मोनिश बघा खूप चांगलं मोटिवेट करतो गोलंदाजाला. FPL
हे वर्ष आपण जर 6वं वर्ष आहे, 6वं पर्व आहे आणि काय जोमाने 6वं वर्ष बघा ना. या वर्षी 51,000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक फक्त ट्रॉफी. त्यामुळे मजा येईल मॅच मध्ये. हो, अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. संबरीन डिलिव्हरी म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून. मोनिश काही मोनिशचा बघा हाताला लागलाय तर यष्टीरक्षक करतात. यष्टीरक्षक म्हणजे प्रत्येक चेंडू त्याच्या हाताजवळच येणार, हातावरती येणार, तरी तो यष्टीरक्षक राहिलाय. क्या बात आहे. ओ, उंच गेलाय, आलाय का आमच्या समालोचन कक्षाच्या आपण. ओ हो हो हो, प्रयत्न खूप चांगले केलेत. क्या बात आहे. नाही, मला वाटतं हे दृश्य पहिल्यांदाच घडलंय आगासन प्रीमियर लीग मध्ये. बघा लहान मुलं लागलंय का बघा जरा. चला जरा बघा बघा, एक मिनिट बघा गणेश, जरा बघा त्याला लागलंय का. एक मिनिट जरा बघा. पाणी द्या. फटका चांगला होता यावेळेला आपण तर तेजसचा. षटकार आहे पुढे. तर सौरभ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो. टाकला तेजस. हो, अजून एक उडवलाय, उंच आलाय, आलाय का आमच्या समालोचन कक्षासमोर. गुड कॅच, खूप चांगला झेल. बॅटर बाद, खूप चांगला झेल घेतलाय. संख्या धावफलकात आपण पाहू शकता. बॅटर बाद झालाय, तर पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता मित 11 संघाची 18 धावा धावफलकात आपण पाहू शकता. 2 षटकाचा खेळ संपलाय. चला फास्ट क्रिकेट खेळायचंय. नागराज आले आहेत, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू रेग्युलर संघाचा. कल्पेश, मला वाटतं आता आयफोनने नवीन ब्रँड आणलाय वाटतं मार्केटमध्ये. जबरदस्त. नाही, आता लॉन्च झालाच नाही वाटतं अजून ऑफिस. चला चला फास्ट घ्यायचं जरा. ओंकार, जरा थोडस सूचना करा खेळाडू ना. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता. नरेश पुन्हा एकदा मला वाटतं येतात गोलंदाजी मार्कवर. 18 धावा झाल्या आहेत. किशोर आहे आता. चला जरा फास्ट घ्या. तेजस बाद झालाय. नवीन बॅटर नागराज आलाय. नरेश, डीजे मास्टर एकदाची काहीतरी ती सेटिंग करून द्या आम्हाला. सकाळपासून माईक काही ना काही प्रॉब्लेम होतोय. थोडं व्यवस्थित सेटिंग करा. जेडीला बघा झेल घेतल्यावर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बाबा जेडी, आमची देखील इच्छा आहे तुम्ही घ्या झेल एकदाचा आणि लावल्यात त्यांचं पारितोषिक झिंगा. जेडी आता कुठे गेले क्षेत्ररक्षणावर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण करताय. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. बॉटमचा खूप चांगला वापर केला. पाठवला चेंडूला मिड विकेट सीमारच्या बाहेर चौकार. किशोरच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या धावफलकात कल्पेश आम्हाला माहिती देत आहेत 22 धावा. नरेशचं स्वागत केलं यावेळेला. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण करतोय. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो आता. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणात थोडंसं डीप मध्ये आणलं आहे. क्या बात आहे. लालचंदनी बघा बाबांसाठी किती प्रेम आहे. मला वाटतं नाश्ता आणलाय. नाही, हे प्रेम पाहिजे ना. नाही तर काका हल्लीची मुलं बाबांना
सांगितलं खाल्लं काय घेऊन येतं बोलतात नको मला नाही जायचं, पण पैसे पहिला मागतात. चांगलं आहे चांगलं आहे, संस्कार चांगले आहेत, मुलं चांगली वागतात, ते आनंदाची गोष्ट आहे. ओ पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हरच्या मध्ये पाठवलाय क्षेत्रशर, गुड कॅच. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली नरेशनी. अजून एक गुड कॅच, गुड कॅच. मध्ये 7 झेल पकडले. क्षेत्रक्षाचं नाव काय? अथर्व. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त झेल, 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल ना त्याला, प्रत्येक झेलसाठी 100 रुपये. अप्रतिम झेल, लाजवाब झेल. नवीन बॅटरला गणेश, एक अष्टपैलू खेळाडू. काय झेल पकडला, किशोरचा फटका खूप चांगला, टायमिंग भे मिसाल होतं. चला चला लवकर. नाही मी तर म्हणे लहान मुलांना मॅच खेळू, एक विनायक भले 3-4 ओव्हर खेळा, पण खेळा आणि तुम्ही पंचगिरी जा. नाही तुम्ही पंच राहणार तर बघा ना, नेल्सनची मान झालत नाही तुमच्याकडनं. नाही राहा राहा राहा, जरा सहकार्य करा विनायक. तुम्ही चला फास्ट घ्यायचंय. नरेश गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला गणेश. आणि आपण पाहू शकता नागराजी नवीन, 2 बॅटर नवीन आहेत खेळपट्टीवर. ओ बॅकू टाकला, पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय, 1 बाउंड. चेंडू चाललाय सीमारेषा पार. काय फटकाय गणेशचा. उत्कृष्ट गोलंदाज ऍक्टिव्हा मिळाली होती, आणि गणेश ती आजही ऍक्टिव्हा वापरतात, लाल कलरची पहिली बाईक अगासन मध्ये आलेली. अजून पासिंग नाही, अरे बापरे. क्या बात आहे. नरेश गोलंदाजी मार्कॉस टाकला, गणेश. हो चांगला चेंडू, पायची तर स्ट्रॉंग अपील होत आहे. पिचिंग थोडीशी ऑप्शनच्या बाहेर होती. 1 धाव मिळते आपण तर यावेळेला लेगबाईच्या स्वरूपात धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. कल्पेश आम्हाला माहिती देत आहे. 27 धावा. नरेश बघा चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकला नागराजला आपण पाहू शकता. नागराजला इथून आता खात उघडायचं आहे, बॅटिंग चांगली करायची आहे. ओर तिकडे मार्क करतो नरेश. ओ चंजा पेस पूल केला यावेळेला, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून, आउटफील्ड पास आहे, चेंडू गेला खिरकर आपण सीमारेषा पार, चौकार. 32-31 धावा, 27 होते. 31 धावा. सूरज पै पण मला वाटतं खेळणार आहेत वाटतं. मग आता रन बघा किती काढतील. 3ऱ्या षटकातील पुढचा चेंडू, राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. नागराजच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. 31 धावा धापल कधी लागल्यात मिती 11 संघाच्या. नरेश हो यॉकलॅनचा चेंडू, सन्मान दिला यावेळेला. हलक्या हाताने सॉफ्ट टेनने चेंडूला फक्त पुश करतोय शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये. जोपर्यंत षटक इथे संपलंय, 1 धावसंख्या वाढते 32. 3 षटकाचा खेळ संपलाय, 32 धावा झाल्या मिती 11 संघाच्या. जाऊया डीजे मास्टर त्यांच्यामध्ये एक सुमधुर संगीत ऐकूया.
सूरज मात्र यांनी जर जेडीने जर टप्प्याने जरी चेंडू पकडला, 2 टप्प्याने पकडला तर 500, 3 टप्प्याने पकडला तर 250. काय पारितोषिक लावलं जाते बघा ना. जेडी आहेत कुठे? जेडी बघा, पकडा टप्प्या बिप्प्याने चेंडू. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत कोणाची होईल. विनर मध्ये मॅच होईल. गोलंदाजी मार्कवर महेश आलाय. 1-3 अशी मॅच होईल. महेश आला गोलंदाजी मार्कवर टाकला. नागराज चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट आता कॉन्टेस्ट बघायला मिळेल. महेश ओ बॅकपड गेला, कट केला, झेल ड्रॉप पॉइंटला. चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार. चौकार. पॉइंटला पण होता, झेल उडाला होता पण थोडासा उघड झेल होता. झेल ड्रॉप झाला तिथे बॅकफुट पॉइंटला. संख्या 36. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो महेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो. नागराजला जीवदान मिळालंय. 36 धावा झाल्या. मिती 11 संघाच्या 4थं षटक प्रगतीपथावर आहे. इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार तर नागराजला. नागराजकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे. हो पुन्हा एकदा बॅकपुढे गेले, कट केलाय, चांगलं शतकशन शॉट टर्मानला. एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 37 धावा. 37 धावा धावफलकातील लागल्या आहेत. क्रिसमस, नाताळ, ख्रिस्ती बांधवांसाठी दिवाळी सुरू. सांता क्लोज आपण पाहू शकता या विभागात येतात नाही येत. जियानसी गार्गिलिओनी पक्ष आपण तर नीता स्मृतीमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. ओ फंबलिंग. जियान आणि गार्गी त्यांच्या अगेन्स्ट नीता स्मृती. आणि यस यातून जो विजेता असेल तो बघितला तर SY टर्फ विपक्ष जो जिंकल तो संघ. चला टॉस साठी यायचंय. जियान आणि गार्गी विपक्ष नीता स्मृतीमध्ये टॉस केलं जाणार आहे. मॅच आपण टॉस करू. किती षटकांची मॅच असेल समजेलच आम्हाला. उद्या देखील मेगा फायनल आहे. हो पुल केलाय हवेमध्ये. झेलची शक्यता मिड विकेटला. गुड कॅच. क्या बात है. प्रत्येक झेलला 100 रुपये आहेत ना तुमच्याकडून, नरेश कडून. प्रत्येक झेल पण आता झेल पकडायला पाहिजे ना जेडीनी. जेडी वट्ट सांगतो आसमान. नाही 300 रुपये झाल्यात ना अजून बघा. प्रत्येक झेलला आपण तर नरेश कडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. ते आम्ही सातत्याने पुकारतोच. एक झेल तर घेता, एकूण 3 झेल पकडले गेलेत ना. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता. बेला यश बेडेकरला आपण पाहू शकता. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला महेशच्या माध्यमातून. यश आलाय. महेश यश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारत होतो. नागराजला इथून स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. हो अजून एक चांगला चेंडू यावेळेला. स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करता मित 11 संघ धावा फलकात आपण पाहू शकता. 38 धावा. 38 धावा झाल्या. 4 षटक संपल्यात. 38 धावा. चला विराज लुजर लुजरची मॅच होईल का?
चला जयानंद गार्गी विपक्ष नेता स्मृतीमध्ये मॅच असणारे चला लवकर या लवकर या. टीनू तुम्ही थांबा ना कशाला घाई करताय. चला लवकर लवकर. नवीन बॅटर कोण येतो पाहायचंय. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं आता. मोनिश आलाय. मोनिश आलाय. चला चला लवकर. अडतीस धावा 38. नाही बघू आता काय होतं ते. 5च्या आधी चालू होतील. चला लवकर. अंतिम षटक. मोनिश येतो स्ट्रायकरला. नागराजला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. त्याला साथ देतो यश. मोनिश बॅकफुट गेला. कट केला या वेळेला. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. त्रेचाळीस धावा. 42 धावा. पुढे शॉट ऑफ चेंडू पूल केलाय. डाऊन डी ग्राउंड. चेंडू चाला वाईडिश लॉंग ऑन. एक धाव कंप्लीट केली. ओ हो काय क्षेत्ररक्षण आहे बघा ना. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जेडी बघा ना. आता जेडीची छाती बघा 56 इंचाची झाली. काय फेकी केली बघा ना. लाजवाब फेकी. वाह. नाही चाल बघा ना थोडस त्यांनी बदललं. आता पाय टाकण्याची पद्धत बदलली. ओहो जेडी म्हणजे आगासन गावचा अनमोल रत्न आहे. जबरदस्त एन्जॉय क्रिकेट. हो पुन्हा एकदा उंच गेलाय. जेडी काय करतात पाहायचंय. ओ हो 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे एकूण 1100 रुपये मिळतील. क्या बात आहे. हात कुठे लावला. तोंडा जवळ स्पर्श त्यांनी हात नेला बघा ना. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. नाही जबरदस्त सेलिब्रेशन बघा ना काय. आपण नेहमी म्हणतो लिंबा खाली प्रगट झाला पण हा मात्र वडा खाली प्रगट झाला आणि 1000 रुपये कमवलेत. क्या बात आहे. नाही आता जेडीला पारितोषिक आमच्याकडे जमा करा. क्या बात आहे. जेडी आल्यात आल्यात काय घाबरू नका. क्या बात आहे. टाळ्या वाजत आहेत. आनंद साजरा करतात. जेडी बघा आमच्याकडे कॅश जमा झाले. क्या बात. नाही अजून 100 रुपये जमा करू तुम्हाला म्हणजे 1100 रुपये. क्या बात आहे. नाही अजून एक झेल पकडला तर तेवढेच प्राइज आहे. क्या बात आहे. नाही आता मला वाटतं जेडी डाय पण मारतील. नको जेडी आहेत ते 1000 रुपयात मजा करायचे. वापरे जेडी बघा ना. विनायक लगेच जरा वॉर्मअप पण करायला लागले. क्या बात आहे क्या बात आहे. एक्सरसाइज करतायत का बघा. केवीसी फिटनेस मध्ये त्यांना द्या चान्स. विराजला माहिती आहे ते आले तर सर्व कॉम्पिटिशन तेच मारतील. चेंडू पडल्यानंतर टेकअप झाला. बाहेर काढलाय. पंच वाईट चिकून करतायत. अवंत धावने भर धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकताय मला. 45 धावा झाल्या. चेंडू बाक्यात अजूनही शेवटच्या सरकारी कल्पेश मला माहिती. 3 चेंडूचा खेळ बाक्यात. मंगेश आलाय नवीन बॅटर. मंगेश म्हात्रे. ओ पुण्याचा बॅक पुढे गेलाय. कट केला या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅनला. 46 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी. यश आहे आता स्ट्राईकला. यश आता पाहू शकता काय करतायत. नाही जेडी बघा ना. विनायक झाडाखाली राहिले तर त्यांना घाम किती सुटलाय बघा ना. सातत्याने आपण तोंडावर हात फिरवत आहे.
चेंडू लाईन पावी लागणार आहे ते पंच वाईट चिकून करत आहेत. ₹1000 जेडीला मिळणार आहेत. चेंज ऑफ पेस झेलची शक्यता आहे. मोनी स्वतः चाललाय. गुड कॅच. काय झेल पकडला बघा. बॅटर बाद. ऋतिक आलाय. कृतिक पाटील अंतिम चेंडू. पूल केलाय. डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय. झेडी आलाय बघा ना. काय क्षेत्ररक्षण करतायत. गुड थ्रो. नाही ₹1000 मिळाल्यापासून झेडीची ऊर्जा वाढली बघा ना. जबरदस्त झेल. 49 48 झालेत. क्या बात आहे. नाही मगाशी कल्पेत जेडीला जाताना पहिले थोडेसे शांत स्वभाव पण आता बघा ना एकदम पोज मध्ये. क्या बात आहे. या हा क्या बात आहे. नाही ₹1000 घेऊन जायचे लगेच जेडी. 1100 देतो 100 पण देतो बघा. गणित किती चांगले बघा ना त्यांचं. 100 1000 बोलत तर नाही बघा 1100 द्या. 1100 म्हणा फौजान. ही मजा असते ना प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा हर्षद असते ना तेव्हा. अठ्ठेचाळीस झालेत. 49 धावांचं लक्ष आहे. तर चला कॅश प्राइज आमच्याकडे जमा करा. जेडीला आपण पारितोषिक द्यायचं ₹1100. क्या बात है. क्या बात है. क्या बात है. लीडर ऑफ द फ्रंट जेडी. जरा झेल आवडला असेल तर टाळ्या होऊन देते जेडी साठी. जबरदस्त जबरदस्त. नाही मॅच संपल्यानंतर देऊ आम्ही पारितोषिक जेडी. चला चला चला. 49 धावांची गरज आहे नरेश. देतो झेल. कोणी कोणी पकड. अथर्वच्या 2 आणि मोनितची 1 आणि अजून एक कोणतरी पकडले ना. जेडीने 1 पकडले म्हणजे एकूण ₹400 बरोबर. तर मॅच जशी सुरू होईल तर दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक हर्षद मडवी यांच्याकडे धन्यवाद. कारण अजून आपल्याला जवळजवळ 2 सामने खेळवायचे आहेत. चौथा सामना सध्या सुरू आहे. तर सामना आपण सुरू करूया. पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये आता आपण आहोत. 49 धावांचं लक्ष आहे. अर्थातच मॅच नंबर 4 सारांश 11 आणि मीत 11 या 2 टीमच्या दरम्यान सामना क्रमांक 4 खेळला जातो आजच्या दिवसातील. आणि 5वा सामना असेल विनर विनर
अ गटातील विनर आपल्या समोर असतील, ज्यामध्ये जियान आणि गार्गी 11 त्यांच्या विरुद्ध नीता स्मृती 11 असा सामना असेल. क्रमांक 5 आणि 6वा सामना असेल आजच्या दिवसातील. मे बी तो शेवटचा सामना असू शकतो आजच्या दिवसातील, परंतु आयोजक ठरवतील, तोच निर्णय फायनल असेल. SY टर्फ आणि या संघातून विजेता संघ खेळेल आजच्या दिवसातील 6वा सामना. जियान आणि गार्गी 11, नीता स्मृती 11 दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉससाठी यायचंय. टॉस करायचं आहे आपल्याला. सन्माननीय विशालजी मुंडे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभाचे टॉस करा या मॅचचा. जियान आणि गार्गी 11 त्यांच्या विरुद्ध नीता स्मृती 11. विशालजी मुंडे साहेबांच्या शुभाचे टॉस करूया आपण या सामन्याचा. दोन्ही टीम कॅप्टन कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आपण. त्या ठिकाणी जे खेळाडू बसलेत थोडंसं कॅमेरा अँगल पासून बाजू व्हा, कारण आज ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय लालचंददादा मुंडे यांच्या पवित्र आणि प्रेमळ स्मृतींना समर्पित ही स्पर्धा आहे. त्यांचा जो कटआउट त्या ठिकाणी लागला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस झाला आणि टॉस जिंकला जियाना गार्गी 11 टीम. पुन्हा एकदा नीता स्मृती टीमने टॉस जिंकलाय. ही चलाकी असते, बऱ्याच वेळा असं होतं. ऑन साइडला खेळत पहिलाच बॉल, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, सिंगल आली. सिंगलने धावसंख्येला या ठिकाणी मात्र होती सुरुवात. 49 लक्ष्य 30 बॉल मध्ये 49 बनवायचे आहे, त्यातील पहिली धाव ही पहिल्याच बॉल वरती सिंगल आली आहे. लक्ष विचलित करण्याचा एक चांगला प्रयत्न निल्सननी केला. बॉलर तयार. फुलटॉस बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑन मध्ये फिल्डर पासून बराच दूर आहे बॉल आणि तेवढा वेळ पुष्कळ होता बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यासाठी. रन मिळतील 4. आलाय चौकार. बॉलवरती आलाय चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग. सलामीला बॅट्समन महेश आणि त्याच्या समवेत असलेला नरेश. तिसरा बॉल डॉट येतोय. 5 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मॅक्झिमम डॉट बॉल आणि मॅक्झिमम विकेट हे सूत्र आहे सेकंड इनिंग मध्ये धावा डिफाईन करण्याचं. तुम्ही जेवढे डॉट बॉल फेकाल त्यावरती तुम्हाला विकेट मिळतील. विकेट्स जर मिळत राहिल्या तर तुम्हाला धावा डिफेंड करणं हे सोपं जाईल, कारण 49 धावा या मैदानावरती फार मोठं लक्ष नाहीये. इथे पाहू शकता बॉल कव्हरच्या वरून फ्लाय होत निघालाय आणि त्या ठिकाणी मात्र रन किती मिळालेत हे मात्र पाहूया. 4. गोष्टीचा उल्लेख यासाठी केला की पहिल्याच सामन्यामध्ये जियान गार्गी 11 आणि दिव्यांग 11 या टीम मध्ये सामना झाला होता, तिथे देखील दिव्यांग 11 ने 49 धावांचं लक्ष ठेवलं होतं. इथे पहा डबल बॅटेड स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारानंतर आलाय हा षटकार. नागराज कव्हर ड्राईव्हचा फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. बॉल पकडताना फॉम्बलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा येथे मिळतील. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 17 वरती. 17 विदाउट एनी लॉस. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात 49 या लक्ष्याचा पाठलाग करताना. उर्वरित 24 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत.
आणि 24 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सामना जरूर बरोबरीत आहे. चांगला गोलंदाज तुम्हाला या मॅचमध्ये कलाटणी मिळवून देऊ शकतो, परंतु अचूकता तुमच्याकडे असायला हवी. त्या गोलंदाजाची क्षमता किती आहे, कॅपॅबिलिटी ओळखा आणि त्यानंतर मात्र ही जबाबदारी त्याच्यावरती द्या. दुसरं षटक या मॅचमध्ये मागील जर थोडासा भूतकाळावरती नजर टाकली तर पहिला सामना जियान आणि गार्गी 11 टीमने 49 धावांचं लक्ष्य जे आहे ना ते फक्त पहिल्या 13 बॉलमध्ये पूर्ण केलं होतं. त्यामध्ये महत्त्वाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. निल्सन आणि त्याचबरोबर लालचंद अतिशय तुटून पडले होते गोलंदाजांवरती. धुवाधार फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. इथे देखील पहा सॉफ्ट हँडेड ऑन साइडला फक्त बॉलला फ्लिक केलाय. एक धाव आली आहे. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने चालली 18 वरती 18 विदाउट एनी लॉस. 18 धावा धावफलकावरती आहेत. विकेट गमावलेली नाहीये. 31 धावा अजूनही बनवायच्या. उर्वरित 23 बॉलमध्ये सध्याचं समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न करतील, कारण बॅट्समन नरेश ज्या पद्धतीने आक्रमक झालेत ना आज, पहिल्या बॉलपासून त्यांनी इरादे स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे आणि पहिल्या बॉलपासून त्यांनी ठणकावून सांगितलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल चालला अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेट आणि बरोबर काव कॉर्नरच्या मध्ये फिल्डरकडे चूक होतीये आणि एक सिंगल धाव त्या ठिकाणी देखील डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 20. स्कोरबोर्ड वरती 20 धावा आहेत आतापर्यंत. हो, खोळा टाकला होता बॉल. बरोबर यॉर्क मध्ये टाकण्याचा प्रयत्न. फिल्डर येतात दुरून बॉल वरती. 2 धावेचा प्रयत्न चालवला आणि 2 मिळतील. आता तिसरी देखील होईल का हा प्रश्न, परंतु नाही. थांबविलं जात आहे. नरेश सांगतोय की मला जरी थकवा थोडा जाणवत असला तरी देखील ही धावा पूर्ण करण्याची जिद्द माझ्यामध्ये आहे. टीमसाठी त्यांचं भरपूर योगदान राहिले, कारण की पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस फिल्डर त्यांचे कॅचेस पकडत होते ते सांगत होते की प्रत्येक कॅचसाठी प्रत्येक प्लेअरला तुम्ही 100 रुपये द्या. पहा, रक्कम महत्वाची नाहीये, परंतु तुमची देण्याची जी दानत आहे ना ती महत्वाची आहे. प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसा आहे, फक्त खर्च करण्याची ताकद पाहिजे. भले ते 100 का असे ना, परंतु ते 100 देखील आज अनेकांच्या खिशातून निघत नाही. ही शोकांतिका आहे. अनंतजी मुंडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आगासन गावचे ज्येष्ठ सन्मान्य अनंतजी मुंडे आपलं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. किशोर बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट बॉल आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 वरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल टर्न केला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन पूर्ण केली जाईल. आणखीन एकदा क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक महाग पडते टीमला. धावा मिळतील 2च्या मदतीने धावा झाल्यात त्या 24. आता अजूनही 25 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल. झाले. 24 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 24 बनवायचे. स्कोर करेक्शन आम्ही करतोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग साठी तयार होते बॉलर संतोष बेडेकर यांचं या ठिकाणी दादांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय श्री संतोषजी बेडेकर साहेब, आगासन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 2025 या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पहिल्या दिवसामध्ये आज बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळाले आणि उद्याचा या स्पर्धेचा अंतिम दिवस. आज खरं तर 25 डिसेंबर म्हटलं की सातत्याने पहिली चर्चा व्हायची लहानपणी शाळेमध्ये
क्रिसमसच्या सुट्ट्या लागायच्या. आता देखील तसंच आहे, परंतु आपलं मोठंपण आपल्या मोठ्या बालपणासोबत निघून गेले. त्यामुळे क्रिसमसच्या सणासोबत आपले भारतीय परंपरेगत सण देखील आपल्याला बऱ्याच वेळा या क्रिकेटमुळे दूर घेऊन जातात. घडतं असं बऱ्याच वेळा. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होते तिसऱ्या ओव्हरमध्ये. नागराज पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण करण्यासाठी आलेत. त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या, तरी देखील विश्वास त्याच्याच गोलंदाजीवरती पुन्हा टाकला जातो. आगासन गावच्या माध्यमातून या प्रीमियर लीगचं आयोजन अर्थात विराज मुंडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या स्पर्धेला पूर्ण करतायत. फार मेहनत त्यांनी घेतली आहे. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह. बॉलरच्या मागे बॉल येतोय, फिल्डर बॉलच्या मागे धावतात. 3 फिल्डर आलेत, तरी देखील 2 धावा रोखू शकत नाहीत. 2 धावांच्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचली आहे ती 27 वरती. 27 विदाउट एनी लॉस. आतापर्यंत नुकसान नाहीये. बॅट त्यांना द्यायची दुसरी ओव्हर झाल्यानंतर. सिद्धेशची बॅट ऑन साइडला खेळलेत. बॉल चांगला फटका आहे. काव कॉर्नर मध्ये फिल्डर आहे, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. 29 झाले आता. उर्वरित 20 धाव्यांची गरज 16 बॉल मध्ये. 16 बॉल 20 करायच्या सामन्यामध्ये थोडस आता फारकत आपल्याला पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग झाली, टीमचा डाव सावरला नरेश यांनी पहिल्या सेकंड इनिंग मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा, तरी देखील बॉल गोल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. बॉल बॉलर तयार. उचलून खेळायचा होता पुन्हा अलॉंग द कार्पेट. बॉल मागे येतोय लॉंग ऑन मध्ये. मिसफील्ड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि आता उरल्या फक्त 12 धावा 14 बॉल. पूर्ण मॅच मध्ये धावा तर भरपूर होत्या. 49 धावा असं वाटलं होतं काही अंशतः की धावा चेस होणार नाहीत, परंतु या चेस होऊ देण्याला कारणीभूत म्हणजे अर्थात मीत 11चं क्षेत्ररक्षण. जे फिल्डिंग डिपार्टमेंट आहे थोडंसं वीक लूज राहिलं, त्यामुळेच की काय या गोष्टी घडल्यात. सिद्धेशची बॅट पाहिजे, परंतु या ओव्हर नंतर पाहिजे असं त्यांनी सांगितले. 1 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे. दमलेत आता, दमलेत खरं तर नरेश दादा. आज भरपूर धावलेत. पहा ना, चौकार आला, षटकार, चौकार, 2 2 2 3 वेळा, त्यानंतर आणखीन एक सिंगल, मग 2 5 वेळा, 5 वेळा 2 2 धावलेत, म्हणजे 11 धावा धावून काढल्यात त्यांनी. त्यामुळे थकवा लागणं स्वाभाविक आहे लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. पुन्हा एकदा चॅलेंज. नागराज गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट यावेळेस गोलंदाजी करणं पसंत करणार लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. ही मात्र ऑपॉर्च्युनिटी इथे उभी झाली आहे. मॅच नंबर 4. कोणता संघ विजय प्रस्थापित करेल या मॅच मध्ये. ओ यावेळेस मात्र पल्लू स्कूप मागे खेळलेत. बॉल चाललाय लॉंग स्टॉप आणि बरोबर फाईन लेगच्या मध्ये. 4 धावांकरिता चौकार तर आलाय आणि आता उर्वरित 8 धाव्यांची आवश्यकता असेल, 7 धाव्यांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 42. 7 धावा करायच्यात मॅच जिंकण्यासाठी. त्यामुळे या ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण नमकी काय रणनीती होली मात्र पाहूया. 12 बॉल 7 धाव्यांची गरज.
चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी गणेश आपल्याला पाहायला मिळतील मीत 11 टीम कडून. ओव्हर द विकेट, व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. बॉल वरती चाललाय, विकेट किपर बॉलच्या खाली फिल्डर आलेत परंतु त्यांना चकमा देत बॉल जमीनला अर्पण होतोय. एक रन पूर्ण केली, 2 धावेचा मानस त्या ठिकाणी होता. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 44 वरती. अजून 5 करायचे. 11 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. सलामीला बॅटर महेश आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, या ठिकाणी एक सिंगल रन मिळते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 45 वरती. इथे देखील आपण पाहू शकताय बॉल हवेमध्ये. इथे विकेट मिळाली आणि या विकेट सोबतच पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय तो टीम सारांश 11 ला. नवीन बॅट्समन येईल मैदानाच्या आतमध्ये. मोनिश आपल्याला पाहायला मिळेल. क्रमांक 3 वन डाऊनचा बॅटर महेश इथून मात्र झालेत बाद. त्याच्या माध्यमातून जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावा त्यांनी केल्या. चांगली साथ दिली त्यांनी नरेश यांना सलामीला येत असताना. उर्वरित 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या 4. ऑन साइडला मे बी सामना संपू शकतो परंतु त्या ठिकाणी एक चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज इथून मात्र बाद. पुन्हा एकदा इन ऍक्शन. पहिल्या इनिंग मध्ये 1100 रुपये एका कॅचचे मिळवलेत त्यांनी, परंतु आता जर धाव ते काढतात तर प्रत्येक धावेला 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे सूरज म्हात्रे यांच्याकडून. 4 धाव्यांची गरज आहे. जर षटकार मारला तर डायरेक्ट 1200. 1100 प्लस 1200 2300 होतील आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. त्यामुळे संधी आहे. जेडी इन ऍक्शन पाहायला मिळतील आपल्याला पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. ऑन साइडला चांगला फटका आहे. गॅप मध्ये खेळलेत फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 रन तर पूर्ण केले. 400 रुपये मिळालेत. 2 झालेत आणि या दरम्यान सन्माननीय राहुलजी म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. या आपण आपलं देखील हार्दिक स्वागत. आणखीन एक गॅप मध्ये खेळलेत. बॉल टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे जे 6 धावा पाहिजे होत्या त्या 6च धावा मिळाल्या आणि सामना इथे संपलाय. अभिनंदन टीम सारांश 11. आपण सामना जिंकलाय. मनपूर्वक अभिनंदन आपलं.